मृत्यू येऊच नये असे प्रत्येकाला वाटते. समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश निघाला. तो प्राशन करण्यासाठी, अमर होण्यासाठी देव दानवांमध्ये चढाओढ लागली. तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा? मृत्यूचे भय वाटणे हे स्वाभाविक आहे. परंतु मृत्यू टाळणे हे अशक्य आहे. जन्म मृत्यू हा सृष्टीचा नियम आहे. तो कोणालाही चुकलेला नाही. तो आवश्यकही आहे. अन्यथा माणसेच माणसाच्या जीवावर उठतील. ती कशी? ते पहा. एका राजाने शहराबाहेर एका वृक्षाच्या झाडाखाली बसलेल्या एका साधू महाराजांना विचारले, मला अमर करू शकेल अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का? साधू म्हणाला, हे महाराज, हा समोरचा व त्या पलीकडील असे 2 पर्वत ओलांडून गेलास की तुला एक सरोवर लागेल. त्याचे पाणी तू पी, म्हणजे तू अमर होशील. ते 2 पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला. त्याचे पाणी पिण्यासाठी आपला हात ओंजळ करून सरोवरापाशी वाकला. तेवढ्यात त्याच्या कानावर कुणी कणत असल्याचा आवाज आला. पाणी पिणे बाजूला ठेवून राजाने आवाजाच्या दिशेने गेला. एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कणत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याच्या कण्याचे कारण विचारले. तो म्हणाला, या सरोवराचे पाणी प्यायल्याने मुळे मला अमरत्व आले, परंतु वयाची 100 ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हाकलून दिले. गेली 50 वर्षे मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलेलो आहे. आता माझी मुलं तर मेलीच, पण नातवंडही मरायला टेकली असतील. हे बघावे लागू नये म्हणून गेली 5 वर्ष अन्नपाण्याचा त्याग केला आहे. तरीही मी मरत नाही. त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला, छे, नुसत्या अमरत्वाचे काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळाले तर त्यात मजा आहे. आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू. त्याने साधूकडे पर्याय मागितला. साधू म्हणाला, ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्या पुढे असलेला डोंगर ओलांडून पलीकडे गेलास तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष लागेल. त्या वृक्षाचे फळ तोडून तू खा, म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल. साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्याने एक पिवळे धमक फळही काढले. आता तो ते फळ खायला सुरुवात करणार तोच जवळपास भांडणं सुरू होण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. एवढ्या दूर कोण येऊन भांडत असेल या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला. तिथे 4 तरुण आढळले. त्या एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले. त्यावर तो म्हणाला, आता मी 250 वर्षाचा आहे, तरी माझ्या उजव्या बाजूला असलेले माझे 300 वर्षाचे बाबा पूर्वापार चालत असलेली संपत्ती माझ्या स्वाधीन करत नाहीत. मग मी यांच्याशी भांडू नको तर काय करू? राजाने युवकाइतक्याच तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचारले. तर तो म्हणाला, अहो, माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले माझे 350 वर्षाचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाही, तरी मी माझ्या मुलाला कुठून संपत्ती देऊ? 350 वर्षांच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले असता तो म्हणाला, मी तरी कुठून संपत्ती देणार? ही चूक माझ्या वडिलांची आहे. ते 400 वर्षांचे आहेत. त्यावर राजा म्हणाला, पण एवढी संपत्ती असताना डोंगर दऱ्यात का वास्तव्य करताय तुम्ही? यावर पणजोबा म्हणाले, आमच्या घरात दिवस रात्र मालमत्तेवरून भांडणे होत असल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिले आहे. आम्हाला इथे राहावे लागते. तो प्रकार पाहून राजा म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाले तर तेही नकोच, कारण ते जास्त भयंकर असते. राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला, तुम्ही मला मृत्यूचे महत्त्व पटवून दिले. मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे, अन्यथा माणसेच माणसाच्या जीवावर उठली असती. साधू म्हणाला, मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे, त्यातच खरा आनंद आहे. मृत्यूनंतरही उत्तम गती आहे. स्वतः बदला म्हणजे जग बदलेल. स्नान करताना नाम घेतले तर तीर्थस्नान होईल. भोजन करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल. चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद म्हणून होईल. झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल. काम करताना नाम घेतले तर ते कर्मभक्ती होईल. घरात नाम घेतले तर घराचे मंदिर होईल. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आपल्याला
कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.